गौरव चालू आहे माझा जरा फॉलोअप आहे डॉक्टरचा म्हणून. सर एकंदरीत तुमच्यावर असलेले अरे तुम्ही ना तिकडे कोण करणार सुरुवात तो करतो ना स्ट्राईक नॉन स्ट्रायकर. 2-3 मेजर आतापर्यंत आरोप केले जात आहेत की मंत्रिपदाचा असणारा लाभ घेणं आणि याच्यावरनं तुमच्या थेट राजीनाम्याची मागणी करणं. एक बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही. माननीय अंजली दमानिया या स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं अशी माझी सुद्धा या ठिकाणी इच्छा आहे. मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात 2006चा सुप्रीम कोर्टाचा GR जर पाहिला, थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचलला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही. महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे, त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा विषय कुठे येत नाही. तर धनंजय मुंडे यांच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केले जात आहेत. राजीनाम्याच्या मागणीविषयी मी उत्तर देणार नाही असं धनंजय मुंडे सध्या म्हणतायत. आणि आज आपल्याला माहिती आहे की अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या एकूणच राजीनामा आणि इतर विषयांवरती आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. मात्र त्याआधी आता धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याविषयी बोलणार नसल्याचं म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यावरती स्पष्ट बोलतील, त्यामुळे त्यांनीच ते बोलावं असं म्हटलंय. संदीप क्षीरसागर आणि इतर अनेकांनी एकूणच बीडमधल्या सगळ्या प्रकरणावरती, परळीमधल्या सगळ्या प्रकरणांवरती भाष्य करायला सुरुवात केली आहे, आरोप केलेले आहेत. अनेक प्रकरणं समोर येत आहेत ज्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जात आहेत. त्यामुळे जे आरोप करतायत त्यांनाच आरोपांच्या संदर्भात माहिती आहे असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. पुढची बातमी बघूयात.